महाभारत युद्धभूमीवर श्रीकृष्ण दररोज शेंगदाणे का खायचे या मागचं रहस्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। महाभारताचा काळ लोटून हजारो वर्षे उलटून गेली तरी त्या काळातील अनेक रहस्ये आजच्या काळातही अचंबित करणारी अशीच आहे। इतकी वर्षे लोटूनही त्याबाबतची जिज्ञासा कमी झालेली दिसत नाही। श्रीकृष्णाने बालपणापासून अनेक लीला केल्या, त्यातील ही लीला ऐकल्यावर आपणही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। महाभारत युद्धभूमीवर श्रीकृष्ण दररोज न चुकता शेंगदाणे खात असे सांगितले जाते। मात्र श्रीकृष्णाच्या या लीलेमागील अद्भुत आणि अचंबित करणारे रहस्य केवळ उडुपीच्या राजाला माहिती होते। पौराणिक कथेनुसार महाभारत युद्धाची घोषणा झाली तेव्हा कौरवांनी अनेक राजांना आपल्या बाजून वळवून घेण्यास सुरुवात केली। पांडवांनीही अनेकांना त्यांच्या बाजूने लढण्याची विनंती केली। हे युद्ध धर्म आणि अधर्माच्या तत्वामुळे सुरू झाले। काही राजांनी कौरवांना साथ दिली तर काही राजांनी आपले सर्व सैन्यबळ पांडवांच्या पाठीशी ठामपणे उभे केले। या सर्व घडामोडीत श्रीकृष्णाची नीती तर होतीच, मात्र एक राजा असा होता की त्याने महाभारत युद्धात सहभाग घेण्यास नकार दिला। महाभारत युद्धात सहभागी न होणारे राज्य म्हणजे उडुपी। उडुपीचा राजा श्रीकृष्णाकडे आला आणि नम्रतेने म्हणाला की धर्म अधर्माच्या युद्धात कोट्यवधी योद्धे पराक्रमी पुरुष सहभागी होत आहेत। मात्र या युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होता या युद्धातील दोन्ही कडच्या वीरांची भोजनाची जबाबदारी घ्यायला मला आवडेल। त्यामुळे आपली आज्ञा असेल तर मी हे कार्य अगदी योग्य पद्धतीने पार पाडेन। युद्धात सहभागी असलेल्या सर्वांना पुरेसे भोजन देण्याची मी व्यवस्था करेन। उडुपीच्या राजाचे हे औदार्य पाहून श्रीकृष्णांना आनंद झाला। त्यांनी लगेच त्यांना परवानगी दिली। मात्र एक सर्वात मोठा प्रश्न राजासमोर होता, तो म्हणजे नेमक्या किती सैनिकांसाठी दररोज जेवण करायचे, दररोज किती योद्धांना वीरगती प्राप्त होणार आणि किती जणांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागणार याबद्दल कुणालाच माहिती नव्हते। भोजन कमी पडले तर सैनिकांना उपाशी राहावे लागेल आणि प्रमाणापेक्षा अधिक व्यवस्था केली भोजन उरले तर अन्नपूर्णा देवीचा अपमान होईल। या द्विधा मनस्थितीत राजा होता। मात्र प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर असताना मनात कोणतीही शंका शिल्लक राहीलच कशी। श्रीकृष्णांना राजाची अवस्था समजली। त्यांनी त्यातून एक मार्ग सुचवला। त्यांनी एक रहस्य उडुपीच्या राजाला सांगितले। श्रीकृष्ण म्हणाले की मी युद्ध सुरू व्हायच्या आधी दररोज उकडलेले शेंगदाणे खाईन। मी जेवढे शेंगदाणे दररोज सकाळी खाईन तेवढ्या सैनिकांना पराक्रमी योद्धांना वीरगती प्राप्त होईल। या माध्यमातून आपल्याला नेमके किती जणांचे भोजन तयार करावयाचे आहे त्याची व्यवस्था लावता येईल। श्रीकृष्णांनी सांगितलेले रहस्य ऐकून उडुपीचा राजा अचंबित झाला। मात्र हे रहस्य अगदी कोणालाही सांगायचे नाही अशी अट श्रीकृष्णांनी राजाला घातली होती। श्रीकृष्णांच्या आदेशाची अवज्ञा उडुपीच्या राजाने कधीही केली नाही। महाभारताचे युद्ध सुरू असेपर्यंत दररोज अगदी न चुकता उडुपीच्या राजाने सर्व सैनिकांना योद्धांना पुरेसे भोजन पुरवले। यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने जेवणही मिळाले आणि अन्नपूर्णा देवीचा अपमानही झाला नाही। त्याचबरोबर उडुपीच्या राजाची चिंता सुद्धा मिटली। जय श्री स्वामी समर्थ। मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।